फुटल्यानंतर नवी मुंबई करता एक पॅटर्न केली. देवेंद्रजी फडणवीस मला बोलले नाही साहेब तुम्हीच फॉर्म्युला काढा. आमचा खेळणा पंकोडा जे गाव आणि जी आजूबाजूची वस्ती आहे ती 84 एकर जागा आहे. 84 एकरचे 8 भाग करून एक एक भाग डिमॉलिशन करून टावर उभे करायचे विचार आहे. आज जे साधारणपणे राहतात त्याच्या दीडपट कमीत कमी काही ठिकाणी दुप्पट FSI लोकांना एक नया पैसा न देता त्या ठिकाणी दिला जाईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही तो गावाला असो किंवा बाहेरचा असो त्या घटकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आता मोरबे धरणाचं फार कौतुक होतं. मोरबे धरणामध्ये पाणी ज्यावेळेला संजू नाईक 2000 साली महापौर झाले त्याला RR पाटील म्हणजे आपण आबा म्हणतो ते पाणी पुरवठा खात्याचे मंत्री होते. संजू नाईक त्याला भेटायला गेल्यानंतर संजूला त्यांनी सांगितलं संजू मोरबे धरण घेतो का तू. संजू बोलत 2 मिनिटं थांबा. बाहेर संजू मला फोन केला. आपल्या महापालिकेचं वार्षिक बजेट 70 कोटी रुपयाचं होतं. त्यावेळेला त्या धरणाची किंमत 500 कोटी होती. मी त्याला संजूला सांगितलं की आम्हाला सांग की 10 इन्स्टॉलमेंटमध्ये आम्ही पैसे देऊ म्हणजे प्रत्येक वर्षाला 50 कोटी असे 10 वर्षामध्ये 500 कोटी. आम्हा बोलले ठीक आहे म्हणजे व्याज देणार नाही. आपण ते 500 कोटी फेडले. जर का तो धरण आज मागायचं ठरलं तर त्याची किंमत 6000 कोटी म्हणजे 6000 कोटी. त्याच्या बाजूला 200 एकर जागा आहे. ती 200 एकर जागा जर वापर केला तर त्याचे 2000 कोटी म्हणजे 500 कोटी त्यावर नैवेद्य जनतेने डोक्याला भार घेतला. त्याचं मूल्यांकन 8000 कोटी झालंय. आता ज्या पद्धतीनं FSI ची खिरापत वाढली जाते ती बघता 2035 साली जे पाणी टिकणार होते ते 2025 साली त्याची लेवल झाली. जर का मी विचार केला नसता तर 2030च्या दरम्यानमध्ये पुन्हा रात्री 3-3 वाजता नळाचं पाण्यासाठी हंडी भांडी भरून ठेवायची गरज असते. पण माननीय मुख्यमंत्र्यांना मी सांगितले की बारवी धरणाची उंची वाढवायचं म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या डोक्यावर एकूण 70 उमेदवार लादले गेले. ना इंटरव्ह्यू ना मेडिकल एक फतव्याने परमनंट केली गेली आणि त्याच्या बदल्यामध्ये 35-70 पाणी वाढवून द्यायचं ठरलं. ते 6 वर्ष झाले ते पाणी मिळत नाही. म्हणजे दिवसाला 2500 टँकर किती जरी नवी मुंबईमध्ये पाणी तरी सुद्धा निघा बघे काय भागामध्ये पाणी नाही जात. आणि म्हणून मी बोललो की आमचं पाणी चोरलं. तुम्ही बोललो का कोविडच्या कालखंडामध्ये इथे येणारे औषध इंजेक्शन लंपास केली म्हणजे काय चोरलीच. त्यावेळेला रबाला MIDC मध्ये ऑक्सिजनचे गॅस आपल्या हॉस्पिटलसाठी तयार होत असताना ते परत चोरून नेले. म्हणजे मी बोललो औषध चोरलं, गॅस चोरला, पाणी चोरला. आणि मगाशी कोणीतरी बोललं की सिडकोचे भूखंड बिल्डर लोकांच्या घशात घातले. मी विधानसभेत बोललोय. एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री बसले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार. मी त्यांना बोललो की सिडकोच्या त्या प्रशासनामध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत. असं ऐकलं का तुम्ही? शासनामध्ये सिडकोचे दलाल बिल्डरचे दलाल आणि शासनामध्ये सुद्धा सगळ्यांचे हात साफ नाही. हे बोलतो विधानसभेत बोलणं आज पुन्हा बोलतो. आमचे हात पण साफ आहे त्यांचं मन पण साफ. आम्ही दिलेला शब्द पुराच करा. अरे नवी मुंबई महापालिकेला हॉस्पिटलसाठी शाळांकरता पार्किंग करता मैदाना करता गार्डन करता मिळणारे भूखंड बिल्डर 3 लाख रुपये स्क्वेअर मीटर एक प्लॉट घेतो आणि सिडकोचे अधिकारी सांगतात तिकडून परत एक फोन येऊ द्या म्हणजे तिकडे 30,000 रुपये द्या. या बिल्डर अरे कुठे आहे खरं ना. लाज वाटली पाहिजे. गोरगरिबांचे तारणहार स्वतःला समजतात आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचाराचा पैसा राजकारणामध्ये वापरतात. मनी आफ्टर पॉवर आणि पॉवर आफ्टर मनी. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा.
आणि म्हणून मी बोलतो की हरामाचा पैसा तर नवी मुंबईने वाटायला सुरुवात केली, पण नवी मुंबईची स्वाभिमानी जनता हा पैसा स्वीकारणार नाही, उपाशी नाही, परंतु नवी मुंबईची जनता या पैशाला हात लावणार नाही. ती स्वाभिमानी जनता आहे. आणि म्हणून भविष्य काळामध्ये त्यांच्या पापाची फलं भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. मी आत्मविश्वासाने सांगतो, जे कराल ते भरायला लागेल. नवी मुंबईच्या मला पत्रकाराने प्रश्न विचारला, नवी मुंबई चिंता कशाला करतात? नवी मुंबईच्या जनतेने सलग 25 वर्ष गणेश नाईकच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. ही जनता गणेश नाईकला जसं तरी स्वतः ताकदीने मोठं बनवलंय, तशा प्रकारच्या तुम्हाला चारी लोकांना निवडून हीच जनता देईल हा विश्वास आहे. आणि म्हणून मग अशी वाटतं मी की पाण्याच्या साठी त्या ठिकाणी कर्जत तालुक्यामध्ये एक कोशीर नावाचं धरण, 1000 MLD पाणी त्या धरणाचं, त्याच्यात 500 MLD पाणी नवी मुंबई करता बुक करून टाकलं. किती? 500 MLD म्हणजे 2050 पर्यंतच्या पाण्याची सोय आपण करून टाकली. आता भविष्य काळामध्ये 50 नंतर मग कोण येतील नवीन राज्य करतील, आपलेच असे किडे असतील, कारण आपणच चांगलं काम करून आपल्याच माध्यमातून जनतेची सेवा होणार आहे. म्हणून अशा पाप्यांच्या हातात लोक सत्ता नाही देणार. ज्यांचे हात मळलेले, ज्यांचं मन दुष्ट आहे, अशा लोकांच्या हातात नवी मुंबईची जनता कसल्याही प्रकारचं. आणि मी विश्वासाने सांगतो, मी तर रिलॅक्स होते. माझा फळ कसं दिसतो, दिग्यापासून तर दिवाळापर्यंत सगळे साफसफाई करून टाकू. तर ठरले तर 100 ते 111 पण निवडून आलं, पण शेवटी कधीतरी विरोध हा लागतो ना, विरोधी पक्षाला हाती उन्मत्त होतो. म्हणजे कोणीच काय राहिलं नाही तर मग आपण उन्मत्त होणार, म्हणून थोडेफार संधी ठेवा लागतील शिवराज. पण जे दुष्ट आहेत त्यांना त्याचा साफसफाई केल्याशिवाय राहणार. ज्यांचे विचार हलकट आहेत अशा लोकांना तर अजिबात करा नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की गणेश नाईकची विचारसरणी, छत्रपती शिवाजी महाराजांची विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी, छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्ग नाही मानले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म, जात, वर्ण, वर्ग नाही मानले. आणि त्या अनुषंगाने आपल्याला काम करायचंय. लोक म्हणतात की घ्या नवी मुंबईतले बौद्ध लोक तुमच्या बरोबर, बौद्ध आता आपण विशाल ठेवलं जनरल वॉर्ड आहे, तर त्याला आम्ही कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी त्याला तिकीट दिलेलं, तो बौद्ध म्हणून दिलेला नाही. या ठिकाणी शिवसेनेत असताना मी मुसलमानाच्या बाजूने राहिलो बाबा. 70च्या दंगलीच्या वेळेला गणेश नाईक त्याला ताकदीने उभा राहिला. आपले सुनाय का नाही कधी? इंदिरा गांधीच्या हत्येच्या वेळेला शीख लोकांवर त्याला आम्ही शिकायला पाठिंबा दिला. तो एक नालायक असेल म्हणून सगळे थोडेच नालायक आहेत. अफजल खान हलकट होता म्हणून का सगळे मुसलमान का हलकट आहेत का? आणि म्हणून माझं म्हणणे की धर्माच्या पलीकडे, जातीच्या पलीकडे, भाषेच्या पलीकडे, वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन माणूस की धर्माची जतन करण्याचा आम्ही शब्द दिले, तर तो शब्द पाळणार. आमच्या समोर कोणी कोणावर जरूर करू शकतो. आणि म्हणून अशा विचारसरणी बरोबर राहणाऱ्या माझ्या सर्व सहकार्यांना आपण घोष मताने विजय कराल असा विश्वास व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.